तेजसे चरित्र केले नारायणे रामता बोधने राखित आहे हे सोंग साईने या रूपे आनंदे पुढेही बहुत करणे आहे। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा आजच्या काला प्रसारणातील अभंग आहे। विठाल प्रथम नमन दुर्गनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवली माथा सष्टंगी आता दंडवत। दुसरे वंद शारदाची चरणाची आत्मदावासी ती पाविले सहजा तिच्या चरणवदा दंडवत। आता वंद रंगभूमिका कीर्तनी उभे होतील का ताल मृदंग विना श्रुते देखातया नमन माझे दंडवत। आयशे नमन करुणी सका हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल। श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। शेगाव ग्रामे बसले तुझ्यानो स्मरणे तयाच हरतील विघ्न म्हणून अंतरी स्मरा श्री गुरुला। नमस्कार माझा सद्गुरु गजाननाला पुन्हा तानानेची नसे त्यास खंत जावेले सत्य आशेची संत पाहून त्या चक्कीत पंकज लाल झाला। नमस्कार माझा सद्गुरु गजाननाला घेऊन गेला आपल्या गृहाशी मनोभावे तो तरी पुण्यनाशी कृपा प्रसादी भोला बधाला। नमस्कार माझा सद्गुरु गजाननाला करजोडी करीतो विनंती अंजनीच्या सुता तुझ्या गुणाचे वर्णन करीतो राम आणि सीता। तुझ्या गुणाचे वर्णन करीतो राम आणि सीता। तुम्ही आम्ही वर्णन करतो काही नवल नाही, पण जगाचा
मालक त्याचं वर्णन करतो हे विशेष आहे. नमो जन्मभूमी जेथे जन्मभूमी, नमो कर्मभूमी जेथे वाढभूमी, नमो राष्ट्रभूमी तुला वंदितो मी, जिजबी देह माऊली तुम्हाला मी. विठ्ठल जिंतूर तालुका फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. फिरतात पारायण सोहळ्याचं हे आपलं पवित्र या ठिकाणी असतं. गंगेच्या तटावर बेटावर असं असतं लहानसं गाव कोलपा. वा वा वा. पुन्हा विसावा हा इकडे. आता मला माझं कीर्तन पहिलंच हे नाही का, पहिलं म्हणजे बाबाच्या समोर मी थोडस नकार दिला होता, पण म्हणलं चला बाबाच्या समोर कीर्तन नाही करायचं, मग करायचं कुठं भूतामध्ये. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आता असं सर्वांना कीर्तन सेवा ठेवली. म्हणून मला मालकासमोर स्वयंपाक करायची सवय आहे, पण सासूबाईच्या पुढे स्वयंपाक करायची काही सवय नव्हती. पण आज या ठिकाणी प्रसंग घडला. सासू असावं तर खरोखर अशी असावं. ज्या सुनाईनं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सुनाईनं सासूबद्दल टाळ्या वाजवावं, कौतुक करावं. अरे आपलं काहीतरी भाग्य असावं. काहीतरी भाग्य उदय आल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. आणि आलेला हा योग आहे. पहिला आलेला योग, योगामध्ये योगायोग, योगामध्ये पुन्हा संयोग नाही का. वा वा. काय या ठिकाणी पर्वणी आहे महाराज. चातुर्मास चालू आहे. नामदेवाची कालची परत झालेली आहे. आज द्वादश पर्व काय आहे. आणि या पर्वकाळावर या ठिकाणी सर्वांनी हात धुवून घ्या. हात धुवून आंघोळी करून घ्या. ही पर्वणी भारता जीवनामध्ये येत नाही. म्हणून सुंदर प्रकारे या ठिकाणी आलेला हा योग आहे. आणि त्यातल्या त्यात या कोलपा गावानं देवावर तेवढे धन्यवाद स्तुती करीत नाही तुमची वस्तुस्थिती आहे म्हणून स्तुती करतो. खरोखर या ठिकाणी आम्हाला वाटलं होतं सगळे 20-25 मेंबर बसतील पारायणाला, पण आम्ही बघितले 7 का 5. अरे वा वा. टाळी बघा. या लहानशा गावामध्ये 65 भक्त पारायण बसले. मला हेच विशेष कौतुक आहे. हेच कौतुक या ठिकाणी आहे. आणि अशीच भरभराटी चालत जाऊ आणि उदंड आयुष्य आपल्याला या ठिकाणी माऊलीचं मिळो. सुंदर प्रकारे वातावरण ठेवलं गावकऱ्यांनी. गंधर्वासारखे गाणारे आहेत. गंधर्वासारखे गाणारे आहेत. गंधर्वासारखे गाणारे आहेत. इंद्रासारखा वादक आहे. राजा परिस्थितीमध्ये श्रोते आहेत. फक्त आज एकच अडचण आहे, सांगणारा शुकाचार्य नाही. विठ्ठल आज या ठिकाणी बरंच काही पूर्व काळात माझ्या समोर असे असणारे ब्रह्मदेव सुद्धा बसलेले आहेत. आणि ब्रह्मदेवासमोर या ठिकाणी मला संधी मिळाली. मी किती भाग्यवान असेल. आमच्या हनुमंताने फक्त ब्रह्मदेवाकडे एकच वार्निंग दिली होती. एक देवा रामरायाचं कार्य आणि रामरायाच्या कार्यामध्ये सर्वांनी आग्रह करून मला रामरायाच्या सेवेमध्ये एक संधी मिळून दिली. संधी ती कोणती संधी आहे का. हनुमंतराय तयार झाले आणि तयार झाल्यावर त्या ठिकाणी जाता जाता एक सुंदर प्रकार त्या ठिकाणी असत. काय म्हणले माहिती आहे का. उपरा परिवरी सत्य लोक
आई म्हणले आहेत का महाराज घरी. काकी म्हणल्या नेमकीच गेले कल्पेच्या सप्त्यावरी. बर म्हणजे हरकत नाही, पण आल्यावर सांगा आपल्या घरी हंड्या आलता. काय सांगितलं? मला वापस येईपर्यंत जर सुरू येते निघला, क्षमा करा बरं काय, वापस येईपर्यंत जर सुरू येते निघला तर मी उद्या सकाळी पंचांग खाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतयाचा मान सन्मान त्या ठिकाणी करा. सुंदर वर्णय, वेद कमी नाही रे. सोंग लय मोठी, रात्र कमी, म्हणून कमी टायमात त्या ठिकाणी असतं. आज या ठिकाणी भगवान परमात्मा चरित्र आहे, चरित्र. आणि ते चरित्र या ठिकाणी कसे महाराज, चरित्र कोणाचंही वर्णन होत नसतंय नाही का. चरित्र हे कोणाचंही वर्णन होत नसतंय. मागबे आमच्या पाहुण्याच्या रक्षा सवारीचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी गेलो. आपल्या काही काही भागात तर आहे महाराज दोन शब्द बोला. मी विचारलं बाबा तो पाहुणा माळकरी होता का? हे म्हणजे महाराज माळ अजिबात आयुष्यात घातलीच नाही. बोल बरं म्हणलं ठीक. पंढरपूरची वारी म्हणजे पंढरपूर पाहिलंच नाही. काही हरिपाठाला कीर्तनाला भजनाला पारवाला बसले होते का? म्हणजे मंदिराकडे आराम नाही बघ्या असं करा. मग म्हणजे काय सांगू, असं असं झाकण फुटताना अशी अशी वाटली. चरित्र हे चारित्र्य म्हणत येतो कसं महाराज. जो आयुष्यामध्ये चारित्र्यवान आहे आणि त्यांच्या चरित्राचं वर्णन होत असतंय. विठ्ठल या ठिकाणी गावागावामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक माणसाकडून घराघरामध्ये पारायण व्हावा हा हेतू आहे. याच्यामध्ये काही स्वार्थ नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि आलेला असा योग आहे. कालच्या दशमीला आपल्या माऊलीचं आपल्या या 20व्या गावामध्ये आज माऊलीचा 20वा आहे. आज कीर्तन चालणार आहे 4 वाजेपर्यंत. तुम्ही चिंता करू नका. जोपर्यंत फोडणीचा वास नागपुरात पोहोचत नाही तोपर्यंत कीर्तन बंद होणार नाही. गावामध्ये भरभराटी व्हायला लागली महाराज. त्या ठिकाणी न येणारा माणूस तो पारामध्ये बसतो. काही कृपा आहे माऊलीची, होता तुमची कृपा. पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा आघात. अरे काय महिमा आहे, काय त्यांची कृपा आहे. त्यांची कृपा झाल्यावर काय म्हणून होणार नाही महाराज. अरे जर बुद्धीच्या आलेल्या मुखातून वेद बोलली व चमत्कार आशीर्वाद त्या माऊलींचा आहे महाराज. सुंदर प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. ज्ञानेश्वरीचे आधे 18 आहेत, 18 आहेत. श्लोक 700 आहेत. माणिक महाराज ज्ञानेश्वरी मध्ये किती खंड आहेत? अशा माणसाकडून माहीत झालं पाहिजे. हे विशेष आहे. घरी साडी आणली म्हणजे उपकार नाही, पण नाही आणली की दोष लागल्याशिवाय राहत नाही. हे तर विशेष आहे. ज्ञानेश्वरी मध्ये किती खंड आहेत आपण आतापर्यंत पाहायला गेले? 2 खंड आहेत. 2 खंड. 9व्या अध्याय संपला, पहिला खंड समाप्त झाला. भगवान परमात्माने गीता सांगितली कुठं? कुरुक्षेत्रावर सांगितली कोणाला? सर्व सांगितली, ऐकली कोण? हे विशेष आहे. सांगाय सर्व सांगितली पण ऐकली फक्त अर्जुनानं. कोणता अर्जुन? जो आवर्जून, तो अर्जुन जो हरिपाठामध्ये आवर्जून, कीर्तनामध्ये आवर्जून, पारायणामध्ये आवर्जून, तो अर्जुन. तर सांगितल्या ठिकाणी 9व्या अध्यायापर्यंत गीता सांगितली. गीता सांगितली, पहिला खंड समाप्त केला. सांगितली म्हणजे त्या ठिकाणी 9व्या अध्यायापर्यंत काय शाळा शिकवली?
फक्त कपाचं कण खटारा नवव्या अध्यायापर्यंत. पण नववा अध्याय समाप्त झाला आणि भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आता ऐक पुढचं शिक्षण कसं आहे. 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक. 9व्या अध्यायापर्यंत गीता सांगितली तुझ्या उपकार नाही केला. 9व्या अध्यायापर्यंत गीता सांगितली बापू तुझ्यावर उपकार केला नाही. पण आता एक भूयो माबाहो सुरमे परमावच्च येते हम प्रिय मनाय वशाविहित काम्यहा. भूयो म्हणजे पुन्हा पुन्हा पुन्हा. ऐक आम्ही मागे जे निरूपण केले ते तुझे अवधानच पाहिले त्याचे नवे फले पुरते आहे. अर्जुना आता परीक्षेमध्ये पास झाला पास. कधी थोडेसे उदक झालेले बाजारामध्ये पहिल्या मंडळी गेल्या आणि माल घ्यायचा. माल कसा घ्यावा माल आधी माल तो वाजून बघा. तो माल जर टन टन वाजला आणि कसा असा जर वाजला माल तर घ्यायला हरकत नाही. आणि तो माल जर बद वाजला तर गॅरंटी नाही. तसा आज अवधान पाहिले अवधान. आई देवी का पार्था तुझा भार नाही का सर्वथा. आम्ही बोलिलो आमुच्या स्वार्था बोलिलो आम्ही. अर्जुना तुला जे ही गीता सांगितली याच्यामध्ये उपकार नाही पण माझा स्वार्थ आहे. स्वार्थ कसा आहे स्वार्थ. आईनं एखाद्या बाळ्याला आंघोळ घालावा मेकअप करावं बाळ्याचं म्हणजे आईच्या बाळ्यावर उपकार नाही. आईचा स्वार्थ आहे स्वार्थ. माझा बाळ्या गुबगुबीत दिसावा आईचा स्वार्थ आहे. तसं भगवान म्हणतात माझा स्वार्थ आहे अर्जुना. असं या ठिकाणी असणारे ज्ञानेश्वरी पालनामध्ये अनेक ठिकाणी मला असे अनुभव पाहायला मिळतात. म्हणून भगवान परमात्माने सांगत सुरुवात केली विठ्ठल आणि आजचं कीर्तन कार्याचं कीर्तन सप्ताह 8 दिवसाचा असू द्या महिन्याचा असू द्या चातुर्मास असू द्या पण कार्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होऊ शकत नाही. सुंदर प्रकारे पण त्याला लागतो अधिकार. आता मी काही अधिकारी पुरुष नाही. सेवके सांगितले काम इथे होतो पण कामा नाही. म्हणून त्या ठिकाणी अधिकाराशिवाय बोलत नाही. दीपक महाराज शाळेगावामध्ये नथुराम बाबांना कीर्तन केलं होतं. मला वाटते झाले 25-30 वर्ष होऊन गेली पण त्याच्या मुखाचे शब्द मी आज आपण जतन करून ठेवले सरपंच. हो हृदयामध्ये बाबा सांगायचे मुलगी नांदायला चालली बरे सुखानं संसार कर असं कोण म्हणायचं. कमलाकर महाराज बापा बाई सुखानं संसार कर असं कोण म्हणा. जी नांदती तिने म्हणतो कोणी म्हणले सुखान संसार कर पण जी नांदती तिने म्हणतो तिला अधिकार आहे म्हणण्याचा. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर प्रकारचे वर्णन या ठिकाणी आज अभंगाचा भाव आपण हळूहळू बघणार आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला वेळ कमी आणि स्तुती करायला सर्वांची स्तुती करावं लागेल. त्याच्यामुळे स्तुती कोणाचीच करता येणार नाही कारण वेळ थोडा आहे आणि थोड्या वेळामध्ये आता सर्व मंडळी बसलेली आहे आणि सर्वच मंडळी बसल्यावर सर्वांची स्तुती माझ्याकडून होईल असं काही सांगता येत नाही. पण या ठिकाणी मात्र दर कार्यक्रमाला येणार वस्तुस्थिती आहे
आपल्या या ज्ञानेश्वरी पालनामध्ये सर्वांना लागली हजरी. मग कवड्याचे पाटील असो, सकराचे दीपक महाराज असो, करंजीचे आमचे सरपंच असो, दादा असो, सर्व मंडळी मिळून हजेरी लावतात. कारण जबाबदारी ही जबाबदारी आणि ही जबाबदारी आपल्याकडून पार पडली पाहिजे. त्यांच्यामुळे त्या ठिकाणी वर्ण आहे, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. म्हणून त्या ठिकाणी असतं ज्या दशेमध्ये वेदसे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे. एक वेळ असा घडला, राम अवतार संपला. राम अवतार संपल्यावर काय झालं माहित आहे का? राम अवतार संपला आणि या पृथ्वीवर स्वान झाला. स्वान झाला आणि झाल्यावर त्या ठिकाणी महाराज म्हणतात काय झालं? पृथ्वीवर या भक्त दैत्याचे पृथ्वीच्या भक्त दैत्याचे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिघला त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी. कीर्तन बोलले, भजन संपले. मग त्या ठिकाणी ही जी वारकरी मंडळी हे सर्व हे साधन बोलल्यामुळे सर्वांनी विचार करा आपले चला दिंडी घेऊन पुढं समजलं. चला दिंडी करा म्हणले. गेले ब्रह्मदेवाकर आणि ब्रह्मदेवाकर सर्व दिंडी गेली आणि ब्रह्मदेवानं प्रत्येकाचे गाणे ऐकून घेतले. बघा सर्व गेल्यावर मग पृथ्वी गेली. पृथ्वी कशी गेली माऊली? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी पृथ्वी ब्रह्मापाशी गाय अन्यत्री वाहे तोय सांगत असे. सर्वांचे घराने ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवाला सांगितल्या ठिकाणी पृथ्वी गेली, सर्व वारकरी गेले, काळकरी गेले, माळकरी गेले. मग पाणी म्हणलं मीच करून नव्हतं राहू. पाणी गेलं पाणी काय मागितलं? पाण्यानं ग्रहण सांगितलं ब्रह्मदेवानं. ब्रह्मदेवा या कलियुगातले लोक मला टाकून प्यायला लागले. बोलते सोडून ब्रह्मदेवा लोक मला टाकून प्यायला लागले. एवढं मला खाली आलं लोकांना. असे प्रत्येकाने ग्रहाने आपापले सांगितले. सांगितल्यावर ब्रह्मदेव म्हणले पण काही घोरले पण मी स्वतंत्र नाही ना. निर्णय घेण्याकरता मी स्वतंत्र नाही. चला म्हणले दिल्ली अशी. कुठं दिल्ली गेली? ती दिल्ली गेली क्षीरसागरा बसली आणि क्षीरसागरामध्ये असणारा परमात्मा शेषाच्या फणावर आरोह झालेला परमात्मा त्याला शेषशाही म्हणतात. आणि त्या परमात्माचा या गेलेल्या सर्वांनी धावा केला. श्री आनंद मधुसूदना पद्मनाभा नारायणा जदव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा अशी सर्वांनी स्तुती केली. आणि स्तुती केल्यावर सर्वच घराने त्या परमात्मा सांगायचं काही काम नाही. न सांगता तुम्हा कळो येते आनंद, इथं परिहार लागत नाही. त्या भगवंतानी ओळखले. आता काय करा? मग भगवंतानं क्षीरसागरामध्ये एक मीटिंग बसवली ताबडतोब. भगवंतानं क्षीरसागरामध्ये मीटिंग बसवली आणि भगवंत काय सांगू लागले?
शेषमती गौरे लक्ष्मीता शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर आणि चला अवतार घेऊ आता. आणि ते म्हणले भगवान तुमच्या संग येणं एवढं सोपं आहे का काय? एवढं सोपं नाही. ज्यानं केलं त्याला माहित आहे. दत्तराव संघ पुन्हा आम्ही जाणार नाही. जे गेले त्याला माहित आहे. हा वा 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 वा. दशमीला गेल्यावर एक पथ्य पहिलं पुढं खायला मिळत नाही, पुढं खाता येत नाही. ही अडचण आहे. महाराज काय ज्ञान सांगतो हे अजिबात काही संबंध नाही. चुकतो कृषी हे विशेष आहे. समाजाचं लक्ष आहे नेमकं चुकतो कृषी याच्यावर लक्ष आहे. सोपं आहे का जाणं? रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. शेगावला केव्हाशी गेलो, टायमात गेलो, केव्हाशी छत्र चामर आणलं लावलं वा 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 टाळी वाजवा. कोण आणलं केव्हाच हे किती रुपये दिले हे कोणाला माहितच नाही अजून. ही माणूस गोबा आहे का नाही? हा म्हणून देवा तुमच्या संग आम्ही राहून पाहिले. 14 वर्षे काही खायला जमत नाही, पुढे फिरायला जमत नाही. म्हणून आता तुमच्या बरोबर मी आतापर्यंत पुन्हा येणार नाही. देवाला सगळं कळतंय. देवाला वाटते थोडासा मान द्यावा, मान ठीक आहे. आणि मान दिल्यावर माणसं एवढे फुगतात मानामध्ये. मानामुळे या माणसाच्या तरी मानच लागायला अशा ठिकाणी असणारे येऊ शकत नाही. म्हणजे या बाबतीत मान तुम्हाला यावेळी तुम्ही मोठे आम्ही लहान होतो ठीक आहे. तुझी बारी. आता तुम्ही मोठे व्हा आणि तुम्ही सांगाल की आम्ही ऐकणार झाली मी हो. मग त्या ठिकाणी असणारे भगवंत क्षीरसागरामधून केव्हाशी कुलप्यामध्ये येतात सांगता येत नाही. डोळ्याचं पापड लावत नाही महाराज तेवढ्या टायमाला भगवंत क्षीरसागरले लांबले अंतर नाही. नववा नव्वद है जे मन बुद्धी घर केले माझे ढाई. मी तो ऐसे नाही मी चिवरे. देवाच्या घराचं आपल्या घराचं अंतर जवळ आहे. फक्त मनामध्ये पडदा आहे. कोणता पडदा? तो अज्ञान रूपी पडदा. काय सुंदर गोड ओवे आहेत महाराज. कमल कंदाची दरदोरी नंदन कोयकेची घरी. पराग सेविजे ब्रह्मनियरा चिखलची उरी.
आज या 20व्यामध्ये हे आज या कोलपान ग्रामस्थ ठिकाणी झाड फुलानं फळानं भरून आले. आज या झाडाला फळ लागले, फुलं लागले, बहरून आले आणि येणारे भुंगे लांबून लांबून आले. कुठून आले? बेलखेड्यापासून, करंजीपासून, दहेगावपासून, कावीपासून, सायखेड्यापासून, उट्टीपासून, आसोल्यापासून, कवड्यापासून, कवठ्यापासून, पादरी बापा बापा वारे वा भुंगे आमदरी पासून धानोरा धम 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 समजा काय सांगायचं तर नाही भुंगेला. परिवाराची धाव ब्रह्मदेव. कैसी तुझी गोरी लाग ब्रह्म लांबून येते फुलामध्ये मकरंद सोडण्याकरता येते, जागेत थांबतोय. लांबून लांबून भुंगे येतात. हो, लांबून लांबून भुंगे आले आणि गावातले भुंगे बामणीमध्ये लांबून लांबून भुंगे आले. काही काही भुंगीने सकाळी बघितली तरी तर बामणीमध्ये बसली होती. देशातले भुंगे, विदेशातले भुंगे, लंडन मधले भुंगे पंढरपुरात आले आणि पंढरपुरातले बेंक चंद्रभागेतली वाळू. लंडन 11 देश ओलांडून लंडनचे भुंगे पंढरपुरात आणि पंढरपूर मधले बेंक चंद्रभागेतली वाळू. नाही का? कसं आहे? काय घोर सुंदर वर्णन मारता ठिकाणी कशी येऊ नये का? पाहे पा तुझ पवित्र आणि गोड परी पाशे जिया पदरा आड आवेरोली गोचीला शुद्ध काशिरीती. काय गोव्यात महाराज, गोड गोव्यात बघा. गोचीर गोचीर तुमच्या भागात काय म्हणते? काही काही भागात गावात गप्पा खायला गेलं नाही. तुला इतर भाग गेलो बाबा माहिती बाबा आधी 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 अरे बाबा एका भाषा आधी काही काही भागामध्ये भाषा अलग आहे. ठीक आहे नाही? असो आमच्या गावामध्ये माणूस मेल्यावर जातात. तुमच्या गावात कसे मला माहित नाही. असं प्रथा अलग असते. तसं गोचिड 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 गाईच्या काशाने पण प्यायला काय काय प्यायला? रक्त प्यायला कशी? दूध किती अंतर आहे? जवळच आहे. पण पाशीच या 15 आड दूध गाईच्या काशेमध्ये आणि गोचिड गाईच्या काशेला आहे. पण रक्त प्यायला दूध पिता येत नाही. का नाही? जबरदस्त अडचण आहे. भयंकर विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी त्या गोचराला गाईला गोचीड आवडाव का गोचराला गाय आवडाव लवकर लवकर सांगितलं. परत सवय लागली, सवय म्हणत नाही. गाईला गोचीड आवडाव का गोचराला गाय आवडाव? कसं कसं बोली गोचराला गाय आवडाव म्हणतो कुणी गुण झोपते का सोपते महाराज? प्रत्येक गावात सोपते. फक्त गोचरालाच गाय आवडावी म्हणून गुण येईन. फवारण्या चांगल्या प्रकारे औषध भारी भारीचे पण
पण गोचरानं दूध पिता येईन रक्तच प्यायले. ऐका त्या गोचरानं कवर जरी काय आवडली तरी फरक पडणार नाही. पावली म्हणतात एक तरी ओवी अनुभवावे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. पण एखादी तरी ओवी आतमध्ये उतरायला पाहिजे. कसं त्या गोचराचं आयुष्य गेलं तर रक्त प्यायला लागले महाराज. ठीक आहे. अहो तर कव्हरे आम्हाला फरक पडणार नाही. एकदा त्या गाईला जर तो गोशीर आवडला तर गोशीर रक्त पिणार नाही, दूध पेल दूध पिणार. दत्तरावजी लहान तोडे मोठा घास घेऊ का? लहान तोडे मोठा घास घेऊ का मग भाऊजी? घेऊ घेतलास तुम्ही काय ऐका मालकाला बाई आवडो का बाई मालक आवडो? आम्हाला तो भाऊजी बाईला मालक आवडून काही फायदा नाही. मालकाला बाई आवडा आता काम झालं. देवाला भक्त आवडो का भक्त देव आवडो? देवाला भक्त आवडो काम झालं. विचारलं सुंदर या ठिकाणी असं भगवान परमात्माने स्वतःच्या मुखातून सांगायला सुरुवात केली आणि भगवान तयार झाले. ज्यावेळेस भगवान अवतार घेण्याकरता तयार झाले त्याच ठिकाणी आकाशवंत झाले. आकाशवाणी काय म्हणले माहित आहे का? आकाशाची वाणी आकाशाची वाणी आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगे सकळा. कारण कमी वेळ असल्यामुळे जास्त घेता येणार नाही. भगवान परमात्माने मान्य केलं आणि केल्यावर त्या ठिकाणी असताना मग म्हणले पुढेही बहुत करणे आहे. आपले पुढचे काम आहेत बाकीचे. मग काय करा? नंद त्या वसुदेवानं भगवान परमात्माला आपल्या टोपलीमध्ये डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेतल्यावर अशी असणारी यमुना नदी होती. रात्रीचा टाइम 12 वाजले. पाऊस झिम 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 पाऊस चालू होता. रिम झिम पडे पाऊस वरी छाया धरी शेष. शेषानं भगवंतावर छाया धरली महाराज. रात्रीच्या टाइमाला त्या ठिकाणी असणारे घेऊन चालले बाबाला. घेऊन चालल्यावर त्या ठिकाणी यमुना भरून चालली होती. भरून वसुदेव त्या ठिकाणी टोकड्याच्या पाण्यामध्ये गेले. कमरेत पाणी वर आलं, छातीत पाणी आलं. भगवान डोक्यावर घेतले
आणि भगवान डोक्यावर घेतल्यावर यमुना नदीचं पाणी वर 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 येऊ लागलं. कशामुळं? काही कारण आहे. यमुनेला वाटलं ही अशी पर्वणी पुन्हा बारदा येणार, आणि खरंच ही पर्वणी बारदा येणार नाही. आता आली तर 3 वर्ष येईल असं वाटतंय. बाबा सांगितलं ही पर्वणी जर आली तर 3 वर्ष आपल्याकडे येईल. हा, म्हणून आलेली पर्वणी ही चोर गमवायची नाही. हा, मंडपामध्ये वराडी माणसं येऊन बसले, वराड सगळं येऊन बसलो. अक्षदा वाटल्या नवरदेव म्हणला मी या गावाची मजा पाहतो. अक्षीद वाटली, वराडी सगळे येऊन बसले, नवरदेव म्हणून याची मजा पाहतो कशी कशी येत. घेतला डबा आणि गेलं संडासतो. जाऊन पक्क लपल्यावर काही गावामध्ये काही चालू झाले माणसं होते. त्याने विचार केला म्हणजे जाऊ द्या, वेळ वाया चाललाय. ब्रह्मदेवानं मुहूर्त काढले, मुहूर्त उकायले. मग काही सरपंचाची माणसं होती, ते म्हणले एक काम करा ना, त्या गावात त्या पुढच्या माणूस पोरग आहे, आणलं धरून ते मग सोरी तवा झाली. आणलं, लग्न लावलं, आणि लग्न लागल्यावर मग ते आलं ते कोणतं आणि आणल्यावर म्हणे सरपंच कशी मजा आणली पठ्ठ्यान. सरपंच म्हणले हलकार्या मजा आणली का? चोर गमिरी, चोर गमिरी चोर. तशी आलेली ही चोर आहे जीवनातली, हीच फक्त गमवायची नाही. समय रात्रीचा आहे. यमुना तू खरी भरून चालली, आणि भरून चालल्यावर त्या ठिकाणी यमुना वर 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 येऊ लागली. यमुनेला वाटलं या पर्वणीमध्ये आपणही संधी मिळून घ्यावा. यमुना माईनं भगवान परमात्माचं दर्शन घेण्याकरता भगवंताने डाव्या पायाचा अंगार अचाट आणि देवी लाविला अंगुष्ट. डाव्या पायाचा अंगठा यमुने लावला. यमुना माईन दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यावर भगवंतानं यमुनेनं वाट दिली. वाट कशी वाट दिली? हरिविजय ग्रंथामध्ये वाट दाखवली कशी येत. पहिल्या काळातल्या बाया तशा भांग पाडली, भांग पहिल्या काळातल्या जुन्या बाया, तशी वाट दिली भगवंताला यमुनेनं. विठाल भगवान गोकुळामध्ये आगमन झालं, आणि गोकुळामध्ये आगमन त्या ठिकाणी झाल्यावर आगमन झाल्याबरोबर सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलं महाराज. गोकुळच्या काय आनंद झाला, काय सुख त्या ठिकाणी झालं. मला घरा सुख झालं. कसं सुख झालं ऐका बरं. काही 2026 जात हे गावाला पायाच्या मुहूर्ताला नवपरायाच्या सूर्याला होणार. Bye.
गावाचा रंग झाला परमेश्वर नव्हता.